कडून आदोसवाडी तेंडुलकर रस्ते दुरुस्त आहेत, काय नक्की आता प्रश्न आहे तुमच्याकडे? नक्की प्रश्न म्हणजे असा आहे की हा रस्ता गेली 18 वर्षे असाच आहे. 18 वर्ष इकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. एक पैशाचा निधी नाही, कोणत्या खासदाराकडून आमदाराकडून विविध योजना चालू आहे. मुख्यमंत्री आहे, प्रधानमंत्री सडक योजना आहे, परंतु या रस्त्यावर ते कोणतीच आजपर्यंत केले नाही. दुरवस्था, एक पूर्णपणे दुरवस्था आहे. या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 जण बागायतदार आहेत या रोडला. नेहमी आंबा काजू याचे बागायतदार आहेत, शिवाय नर्सरी आहेत, त्यांचे देखील जवळजवळ हजारोने म्हणजे लाखो रोपो इकडून ट्रान्सपोर्ट होतात, म्हणजे बाहेर कर्नाटक, तरी पण इकडे ते वाहतूक करायला ते कंटाळत आहेत की भाडं आवाच्या सवा मागतात. जिकडे एक 100 रुपये रिक्षा भाडं आहे ते 300 रुपये. ट्रान्सपोर्टचं एखादं पत्रे आणायचे झाले आज पावसाचे, म्हणजे स्वतः मी माझे पत्रे आणले तर कुडाला गेलो तर मार्केटमध्ये सांगतात त्यात आदोसवाडी जायचं नाही आम्हाला जमणार, 1000 रुपये देतात, तर 500 रुपये भाडं आहे कुडावरून इकडे यायला, 500 ते 700 रुपये, ते 1000च्या खाली येतच नाहीयेत, अशी परिस्थिती झाली आहे. आणि अशा नाईलाजाने आमची मुलं आहेत लहान लहान, ती शाळेत जातात, त्यांना सकाळी संध्याकाळी इकडून टू व्हीलर कडून न्याणं म्हणजे तुम्ही जर दैनंदिन वस्तुस्थिती जर पूर्ण रस्त्याची जर रेकॉर्डिंग करत असाल तर अवश्य म्हणजे शासनाने यावं, सगळ्या अधिकाऱ्याने यावं आणि वस्तुस्थिती पाहावी की आज मुलं आमची कशी येत आहे. टू व्हीलरने नेताना देखील त्यांना गाडी हातात देखील ते बॅलन्स आहे. नवीन आता लाखो रुपयाच्या किमतीच्या गाड्या घेत आहेत, त्या सुद्धा काय उपयोग आहे त्यांचा, दुसऱ्या दिवशी नेऊन टाकावे लागतात. तरी लवकरात लवकर 15 ऑगस्ट पूर्वी हा रस्त्याची डागडुजी शासनाने करावीच अशी हात जोडून आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या हात जोडून कळकळीची विनंती आहे. आणि डिसेंबर पर्यंत पूर्ण रस्त्याचं कामकाज करावं. नपेक्षा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आम्ही नक्कीच निवडणुकांवरती बहिष्कार घालणार आहोत. आणि आमच्या तिकडे केंद्र सुद्धा आहे, म्हणजे एकच समस्या नाही, पूर्णपणे हा भागच आमचा दुर्लक्षित केलेला आहे शासनाने, काय समजत नाही. आणि हा संस्थान काळापासून रस्ता आहे, म्हणजे इतिहास काळात जर तेंडोलीचा मुख्य रस्ता बघितला तर आदोसवाडी ते म्हणजे सागरी महामार्ग ते सावंतवाडी संस्थान हा जोडणारा रस्ता आहे. आणि हा पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे. आणि ह्याचा आधी शासनाचा आधी निषेध मानतोय आणि त्याच्याबरोबर आज राजकर्त्यांचा निषेध मानतोय. धन्यवाद. सबस्टेश ते जो तेंडोली जाणार आदोसवाडी, काय परिस्थिती, किती वर्ष हा त्रास होतोय सर? 2007 साली मी ज्यावेळी 10वीला होतो त्यावर्षी हा रस्ता झाला आहे. त्याला आज 17 वर्ष पूर्ण झाले आणि 18 वर्ष चालू आहे. सर रस्त्याची अशी परिस्थिती आहे की चालत हे गाडीने जायचं सोडाच, चालत जायचे वांदे आहेत. एक नवीन जरी गाडी घेतला तरी 6 महिन्यामध्ये तिचा चकाचूर होऊन जातो, अशी परिस्थिती आहे. सगळीकडे खड्डे झालेले आहेत, सगळी खडी जी आहे ही वर आलेली आहे. रिक्षावाल्याचं भाडं सांगाल तर 100 रुपये भाडं आहे, तुम्हाला 300 रुपये घेतील, अशी परिस्थिती आहे. जर शासनाने म्हणजे कितीतरी निवेदनं गेली, किती अर्ज विनंत्या केल्या, तरीही शासन याची दखल घेत नाही. आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे. जवळपास 25 ते 30 विद्यार्थी दररोज इथून ये जा करतात. जवळपास शाळा 4 किलोमीटर चालावं लागतं विद्यार्थ्यांना. एक चालण्याच्या परिस्थितीच्या लायकीचाही रस्ता राहिलेला नाही आहे. विद्यार्थ्यांना आता सध्या पावसाचे दिवस आहेत, खड्डे झालेले आहेत, पाणी साठलेलं आहे. या पाण्यामधून कसा तरी त्यांना प्रवास करावा लागतं. शाळा तर चुकवू शकत नाही, त्यांचा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल. तर शासनाने या संदर्भामध्ये लवकरात लवकर याची दखल घेतली, नवीन रस्ता केला पाहिजे अशी विनंती आहे. आपलं नाव? विवेक विजय राऊळ.